आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. भोळी मुलगी व वयोवृद्ध आई दोघी कसाबसा आपला संसार चालवतात. त्यांना अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळत नव्हता. मुलगी स्वतः केवायसी करण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून आली होती, परंतु तेथील कामगारांनी त्यांचा मोबाईल नंबर चेक केला नव्हता, तर जुनाच बंद असलेला नंबर कनेक्शनला तसाच राहून गेला होता. ॲक्च्युली केवायसी केल्यानंतर त्याच ठिकाणी एजन्सीवाल्याने मोबाईल नंबर चेक करून तो बंद असेल तर दुसरा नंबर जोडायला हवा होता, परंतु असे घडले नाही. त्यामुळे त्या मायलेकीला सिलेंडर मिळत नव्हता. याबाबत प्रसारमाध्यमातून या मायलेकीवर झालेल्या अन्यायाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या मायलेकीला न्याय मिळण्यासाठी 7 स्टारने बातमी प्रसिद्ध केली होती. झरे भागामध्ये शनिवार आणि बुधवार या दिवशी गॅस सिलेंडरच्या गाड्या येत असतात. त्याच पद्धतीने आजही भारत गॅस एजन्सीची गाडी आली होती, परंतु आजही त्या मायालेकीला सिलेंडर न देता ती गाडी तशीच अर्धा किलोमीटरवर जाऊन गावामध्ये थांबली होती. हा प्रकार निदर्शनाला आल्यानंतर थेट गॅस एजन्सीच्या मालकाशी संपर्क केला व त्यानंतर मालकाने ड्रायव्हरला फोन करून सांगितलं की त्या वयोवृद्ध महिलेचा गॅस ताबडतोब द्यावा. त्यानंतर पुन्हा गॅस गाडी अर्धा किलोमीटरवर परत गेली आणि त्या वयोवृद्ध महिलेला गॅस दिला. कामगारांच्या या आगाऊपणाच्या वागण्याबद्दल नागरिकातून व ग्राहकातून तीव्र नाराजी व्यक्त होते. भोळी मुलगी व वयोवृद्ध आजी यांना गॅस मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद फुलला की तेथील थांबलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावरून त्यांनी हात फिरवत समाधान व्यक्त केलं. कारण मुलगी भोळी आहे. जळण आणायचे म्हटले, चूल पेटवायची म्हटलं तर तिला ते जमत नाही आणि वयोवृद्ध आजीने जळण आणायचे म्हटलं तर त्या आजीला चालता सुद्धा येत नाही, अशी अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.